बॉम्ब फेकणार कोण बॉम्ब फेकणार संजय पाटील बॉम्ब फेकणार अरे काय बोलणं आणि करण्यामध्ये त्याला फेकूनच दाखव हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंचा सैनिक एवढा नाही कळलं का त्यांनी अशा गोष्टी माझ्यासोबत 100 कार्यकर्ते नाही हो कार्यकर्त्यांना भेटायला तर उतरला तर पाहिजे घरून तिसऱ्या माळ्यावरून चौथ्या माळ्यावर बरं त्याचं घरच कोणाला माहिती नाही कोण म्हणतं भांडूपला राहतं कोण म्हणतं मुलुंडला राहतं कोण म्हणतं अन्य ठिकाणी राहतं आधी घराचा पक्का पत्ता द्यायला सांगा त्यांनी जास्त आवाज करू नये जर माझं तोंड उघडलं तर संजय पाटलांना या भागामध्ये फिरणं कठीण अशा सगळ्या क्लिप्स माझ्याकडे आहेत अशा क्लिप्स माझ्याकडे आहेत फिरू शकणार नाही परंतु तरी सुद्धा माझा अजूनही त्याच्यावरती प्रामाणिकपणे प्रेम आहे त्यामुळे त्यांनी या गोष्टी दादागिरीच्या आणि आमच्या विरोधातल्या गोष्टी करू नये राजूल पाटीलनी त्या दिवशी अनेक बॅनर लावले होते सर दहशतवादी आहेत ते कोण संजय दिना पाटील दहशतवादी संजय पाटील दहशतवादी कुठली दहशत त्यांनी केली कुठली दहशत केली काय केलं ते कुठल्या दहशतविषयी काही नाही हे सगळ्या गोष्टी आहेत या फक्त आता ते घेऊन फिरतील 2-4 काय त्या गाड्या कुठल्या तरी असतात त्या पोलिसांच्या त्याच्यासाठीच ते गेले असावेत बहुतेक पण ते म्हणते की मला पोलीस बंदोबस्त देऊ नका पोलीस बंदोबस्त दिले तर मी मारू शकणार नाही पोलीस बंदोबस्त पाहिजे होता म्हणूनच गेले संजय पाटील हा अत्यंत शो बिझनेस आहे स्वतः कुठे जरी गेले तर 12 गाड्या घेऊन फिरायचे 12 नंबरचे नाही 12 गाड्या घेऊन कुठेही त्याच्यात ती जे आहेत ना 12 गाड्यात बसणारी लोक हेच तो त्याचे कार्यकर्ते बाकी एकही कार्यकर्ता शोधून सापडणार नाही संजय पाटलांना माझं आव्हान आहे की साधा शिवसैनिक सुद्धा तो घेऊन जावा माझा उद्धव साहेबांचा एक सैनिक घेऊन त्यांनी घेऊन दाखवा एक सैनिक पण घेऊ शकत नाही ते 12 राजूल पाटीलांना सांभाळणार सोबत राजूल पाटीलांना सांभाळावं लागणार पुढची लोकसभा मिळेल तर ना मिळेल तर पुढची लोकसभा मिळेल याची शंका आहे हो त्यांना हे आता त्यांना काय म्हणतात त्यांना पानापुरले देणार म्हणून परंतु ही सीट आणि या सीटवर प्रमोद महाजन सुब्रमण्यम स्वामी जयवंतीबेन मेहता किरीट सोमय्या मनोज कोटक असे भारतीय जनता पार्टीची सीट आम्ही संजय पाटलांसाठी हिसकावून घेतली जिंकून दिलं त्यांनी गद्दारी केली आता काय भारतीय जनता पार्टीत सीट काय त्याला सोडणार नाही त्यामुळे त्यांनी आता ह्या सगळ्या अपेक्षा ठेवल्या की परत खासदार आहे 10 वर्ष घरी होते उद्धव साहेबांनी त्याला आमच्या डोक्यावर मारून त्याला आम्ही खासदार केलं शिवसैनिकांनी सर राजूल पाटील नक्की कोणासोबत आहे कारण त्या दिवशी राजूल हो त्यांचे बॅनर्स पाटील आमच्या पक्षात याचं कारण असं आहे की राजूल पाटीलला पक्ष शोधायचा असेल तर त्यांना 42 ते 43 नगरसेवक घेऊन जावे लागते त्यामुळे ती काही जाऊ शकत नाही त्यामुळे तिला आमच्या पक्षात राहणंच गरजेचं आहे मन मारून राहील तुमच्या पक्षात ठीक आहे मन मारून राहील कसं पण राहील पण ते आमच्याबरोबर राहणे आहे पण पक्षाच्या बैठकांमध्ये त्यांना बोलवणार का ते उद्धवची ठरवतील ओके थँक्यू सर संजय पाटिल संजय राउत का कौशा और नहीं संजय पाटिल ने जो स्टेटमेंट दिया उस स्टेटमेंट को जवाब दिया है कि हम भी मजबूत है हम भी स्ट्रांग है ऐसी धमकी देने की बात करो मत हम लोग भी आप जिधर चाहे उधर आने के लिए तैयार है हम फाइट करने के लिए तैयार है तो वो बात करें नहीं धमकी की बात हमको करें लेकिन सर पहले आपके ही पक्ष में जब धमकी की बात करते हैं तब किस तरीके से नजर देखते हैं धमकी कभी देना चालू किया जब 4 पुलिस की गाड़ी साथ में घूमते तब ना इससे डरने वाले हम लोग है ही नहीं हम डरने वाले शिवसैनिक है ही नहीं और सबको मालूम है राउत क्या नाम है समझे और संजय पाटिल ने भी ऐसी बात नहीं करना चाहिए जिस थाली में खाना खाया उस थाली में छेद नहीं करना चाहिए था किया है अब किया है तो जो कार्यकर्ता ने उनको बनाया उसके विरोध में एक भी वर्ड निकलना नहीं चाहिए अब तुम गए ना अब वहाँ सुखी रहो आगे की सोचो कि खासदार कैसे बनेंगे सर ये पद दिया गया कि आपको 2009 संजय राऊत संजय पाटीलला ओळखत नव्हते संजय पाटलांचा राऊत कुटुंबाशी 1 रुपयाचा संबंध नव्हता त्यामुळे आणि संजय राऊत तुम्हाला माहिती आहे किती कट्टर आणि किती प्रामाणिक आहे असे चुकीचे धंदे संजय राऊत आयुष्यामध्ये करत नाही आणि करणार नाही
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा ज्याच्यावरती एकदम पगडा आहे, त्याच्यावरती त्यांचा पूर्ण विश्वास आहे. तो माणूस कधी गद्दारी आणि चुकीचं काम करतो. सर, संजय पाटिल की जो बेटी है राजीव पाटिल वो आपकी ही पार्टी में, लेकिन आपको नगर सेवक है, क्या वो बाहर निकलेंगे या फिर आपकी पार्टी में रहेंगे सर? राजूल पाटिल को हमारे साथ रहना ही पड़ेगा, क्योंकि उसको पार्टी छोड़ नहीं सकती. क्योंकि छोड़ना है तो उसको 42 नगर सेवक लेके जाना पड़ेगा. वो तो पॉसिबल है ही नहीं उसको. तो उसको किसी भी हालत में हमारे साथ ही रहना पड़ेगा. संजय दिना पाटलांचं तुम्हाला बॉम्ब टाकण्याची धमकी देताय. अरे काय बॉम्ब टाकणार, कुठले दिवाळीचे बॉम्ब टाकणार की काय? दिवाळीचे बॉम्ब टाकणं असेल तर मी पाठवून देतो त्याला. दिवाळीचे फटाके असतात ना ते पाठवतो, करून द्यावं बॉम्ब बिमच्या गोष्टी. बार उनकी तरफ से वेपन्स की बात हो रही है, कई लोगों का उन्होंने खून किया. तो आप FIR करो उनके ऊपर. जो आदमी बोल रहा है कि 5 जन को मैंने मारा है, मैं बॉम्ब से उड़ा दूंगा, तो उसके ऊपर मुंबई पुलिस कमिश्नर ने FIR लेके उनको अरेस्ट करना चाहिए. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.